बद्दल नेहमी म्हटलं जातं की अकेली ही 100 के बराबर आहे. हे माझं सौभाग्य. म्हणजे खरं तर किशोरीताई तुम्ही एकट्या आहात, पण तुम्ही संपूर्ण सभागृह जो आहे तो सळो की पळो करून सोडलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच्या मागे तुमचं प्रशासनावर असलेलं तुमची कमांड, तुमचा अनुभव आणि अनेक वर्ष जनतेचे प्रश्न ज्या हातोटीनं तुम्ही हे करताय, हाताळताय, त्यांना एक निर्णय देताय आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ही इतक्या जवळून बघितलेल्या, अगदी सगळं कोळून प्यायलेले आहात तुम्ही आणि तुम्हाला याची जाणीव आहे, प्रश्नांची जाणीव आहे, प्रशासकीय सगळ्या प्रोसिजर्सची जाणीव आहे. आणि हे सगळा ह्याचा फलसफा जो आहे तो आम्हाला तुमच्या प्रश्नांमधून वारंवार प्रत्ययाला आलेला आहे. त्यामुळे आता सगळा सभागृह सुरू झालेला आहे, सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. कसं बघता की जे काही आता सध्या बीएमसी मध्ये सुरू आहे याबद्दल? मुळामध्ये मी जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून नेतृत्व करते तर माझ्याबरोबर माझे 65 निवडून आलेले नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, काँग्रेस अशरफ अजमी जे गटनेते आहेत, त्याच्यानंतर मनसेचे आमचे गटनेते आहेत, MIMचे आहेत उबाळे, त्याच्यानंतर आमचा मनसेचा विसरली जरा, पण आहेत सगळे, म्हणजे एकत्र टीम बनून आम्ही ते काम करतो आहोत. आणि काम करत असताना एक लक्षात येत आहे की ज्या पद्धतीने मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आहेत, व्यक्तिशः म्हणाल तर फार त्यांच्या आमच्याशी चांगले म्हणजे संबंध चांगले आहेत. परंतु ज्यावेळेला मुंबईकरांचा प्रश्न येतो त्यावेळेला असा अनेकदा, म्हणजे ऋतू तावडेंबद्दलचं म्हणायचं महापौर म्हणून, मधली 5 वर्ष ते नव्हत्या, गेली 4 वर्ष आम्ही नव्हतो. त्यांच्यासाठी 9 वर्षाचा अनुभव नाही, आमच्यासाठी 4 वर्षाचा अनुभव नाही. त्यामुळे ही जे काही काम आहे महापालिकेच्या प्रशासकीय असलेलं, म्हणजे मी नेहमी म्हणते की सुवर्ण काळ जर महापालिकेचा कधी असेल तो गेल्या 4 वर्षाचा होता. आणि जर या संपूर्ण नगरसेवक किंवा मुंबईकरांचा बॅड पॅच काय असेल तर गेली 4 वर्ष. आत्ता सगळीकडे नगरसेवक निवडून आलेत, महापौर, विरोधी पक्ष, सभागृह नेता, स्टँडिंग सगळे सेट झाले. सेट झाल्यानंतरही काही गोष्टी, काही आयुध आहेत ज्याला शस्त्र म्हणतो, या शस्त्रांना आपण महानगरपालिकेच्या नियमाने जो 1888चा DC रूल आणि त्याच्यानंतर बाकीचे नियम, त्या सगळ्याला वापरून आपण ते करायचं असतं, सभागृह चालवायचं असतं किंवा इतर. पण आत्ता काय झालं आहे, महानगरपालिकेचा प्रशासन सत्ताधाऱ्यांना पण ऐकेनाशा झालाय का, असा प्रश्न आता फारच ऐरणीवर आलाय. कारण अनेकदा आपण पाहतोय एकीकडे महापौर एक सांगतायत तर प्रशासन भलतंच सांगताय. म्हणजे दोघांचा मेळ घालणं सगळ्यांना त्यांच्या पक्षात किंवा आमच्या कठीण होत आहे. महापौर आपल्या पद्धतीने गाडा हाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याला तेवढ्याच तोडीने प्रशासनाने आणि सगळ्यांनीच साथ दिली तर ते चांगलं होऊ शकतं. पण काही निर्णय असे विचित्र होत आहेत की त्याच्यावर आवाज ठोकल्याशिवाय आम्ही शांत नाही बसणार. पण तुम्ही म्हणताय की प्रशासन सुद्धा आम्ही बघतोय की गटर साफ करताना, घन कचरा उचलताना प्रशासकीय अधिकारी फिरतायत, तर मला तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे आयुक्त अश्विनी भिडे ज्या पद्धतीने त्या कचऱ्याच्या गाड्यांवर जात आहेत किंवा ते मला वाटतं हे योग्य नाही. कारण बाकीची जी संपूर्ण AMC, DMC, त्याच्यानंतर असलेले एक्झिक्युटिव्ह वगैरे, मग हे काय काम करतायत याचा अर्थ असा लावू शकतो आम्ही, गेली 4 वर्षात पूर्ण ढासळलेली महानगरपालिका त्या कदाचित बघत असतील आणि म्हणून त्या रस्त्यावर उतरून याचा परामर्श घेत असतील. कारण नगरसेवक,
त्यानंतर असलेले प्रशासन, म्हणजे प्रशासनाचं फेल्युअर आहे असं म्हणता तुम्ही? मला तर अगदी नक्की तसं वाटतंय. कारण वॉर्ड लेवलला वॉर्ड ऑफिसर असतात, त्यानंतर वॉर्ड ऑफिसरकडे तर सगळी डिपार्टमेंट असतात. त्याच्यामध्ये मेंटेनन्स सारखं डिपार्टमेंट, ज्याला आपण मेंटेनन्स म्हणजे प्रत्येक नगरसेवकाचा मान उंचावणारं डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटकडे अधिक सगळ्या हे दिल्या जातात अधिकार, की किती मॅनपॉवर घेतली पाहिजे, किती मॅनपॉवर बाहेरून घेतली पाहिजे, आउटसोर्स किती केले पाहिजे, हा मेंटेनन्सला अधिकार आहे. आणि एवढं सगळं करत असताना जर ऐकताना रस्त्यावर येऊन पाहत असतील तर गेल्या 4 वर्षाचा प्रशासकीय काळ आणि आत्ता चाललाय हा फेल्युअरमध्ये गेलाय का, असा प्रश्न नक्की आम्हालाही पडलाय आणि मुंबईकरांनाही पडलाय.